नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कर्करोग, अनुवंशिकता आणि आधुनिक उपचार या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर क्षितिज जोशी, त्याचबरोबर डॉक्टर दिव्या उचील. तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात मी स्वागत करते. धन्यवाद. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण तज्ञ डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर क्षितिज जोशी यांनी MD, DM, DNB त्याचबरोबर ECMO या वैद्यकीय पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. कर्करोग या विषयामध्ये डॉक्टर कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते मुंबईमध्ये असणाऱ्या ऑन्को केअर सेंटर या ठिकाणी संचालक आहेत आणि तिथेच ते काम देखील पाहतात. विलेपार्ले या ठिकाणी असणाऱ्या या सेंटरमध्ये ते कर्करोग तज्ञ आहेत. त्याचबरोबर सौ दिव्या उचील यांनी MC त्याचबरोबर BJCI या पदव्या संपादन केलेल्या आहेत. त्या मुंबई ऑन्को केअर सेंटर इथे कर्करोग जेनेटिक काउन्सिलर म्हणून देखील कार्यरत आहेत. तर डॉक्टर, कर्करोगाबद्दल जर बोलायला झालं तर आजकाल अनेक ठिकाणी आपण बघतो की काहींना लक्षणं कळत नाही, मात्र या रोगाचं निदान होतं आणि त्यानंतर टेन्शन येतं की आता या आजाराचा सामना करायचा कसा. आणि जर भारताचा विचार केला तर कर्करोगाची संख्या देखील वाढत चाललेली आहे. ही आकडेवारी कुठेतरी चिंताजनक आहे. याबद्दल सगळ्यात आधी तुम्ही काय सांगाल? निश्चितच. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिज जोशी, मुंबई ऑन्को केअर सेंटर विलेपार्ले इथे कार्यरत आहे. जसं मॅडम म्हणत होता त्याचप्रमाणे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR यांनी जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार नेक्स्ट 5 वर्षांमध्ये 12% कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढणार आहे. म्हणजे आपण जर नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीचे नंबर बघितले तर पुरुषांमध्ये जर 6.5 लाखापर्यंतचे नवीन रुग्ण आज कॅन्सरचे सापडत असतील तर 2025 पर्यंत ही संख्या 7.5 लाखापर्यंत आणि स्त्रियांमधील संख्या 7 पासून 8 लाखापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे फार चिंताजनक आहे. आता ही कॅन्सरची संख्या वाढते का आहे असा जर विचार केला तर त्याच्यामध्ये वाढणारं आयुर्मान, नवीन डायग्नोस्टिक फॅसिलिटी अवेलेबल झाल्यामुळे आपलं चेंज होणारं राहणीमान, त्याच्याचबरोबर यंग जनरेशनमध्ये वाढणारं व्यसनांचं प्रमाण, स्थूलतेची वाढ, हे संपूर्ण आपल्या वातावरणातील प्रदूषण याच्यामुळे ही संख्या वाढते आणि त्यामुळे हे नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे. आणि सर्वात कॉमन कॅन्सर याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये आढळणारे स्तनांचे कॅन्सर, त्याचबरोबर तोंडाचे कॅन्सर, त्याचबरोबर फुफ्फुसाचे कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचे म्हणजे सर्वायकल कॅन्सर, हे कॅन्सर प्रामुख्याने आढळतात. पुरुषांमध्ये तोंडाचे आणि फुफ्फुसाचे आणि स्त्रियांमध्ये स्तनांचे आणि गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कॅन्सरमध्ये बाकीच्या जगाशी कंपेअर केलं तर त्यांचा जर क्युअर रेट आपल्याला म्हणता येईल, बरं होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. भारतामध्ये ही चिंतेची बाब आहे. अगदी सर्वाधिक होणारे कर्करोग नेमके कोणते असतात हे तर तुम्ही सांगितलं, मात्र कर्करोग झाला याचं निदान होण्यासाठी देखील काही विशेष चाचण्या असतात का आणि त्या नेमक्या कोणत्या? बरोबर. म्हणजे कर्करोगाचा रुग्ण डॉक्टरांकडे कसा येतो, म्हणजे त्याला विविध प्रकारची लक्षणं पहिल्यांदा असतात. जसं काही वजन कमी होणे, कमी कालावधीत वजन कमी होणे, रक्त पडणं, तोंडातून युरिनमधून किंवा टॉयलेटच्या जागेवरनं रक्त जाणं, पोटामध्ये सूज येणं, गाठ निर्माण होणं, काखेमध्ये आणि गळ्यामध्ये गाठ निर्माण होणं, अशा प्रकारची लक्षणं घेऊन जो जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा शारीरिक तपासणीनंतर काही इन्व्हेस्टिगेशन तपास केले जातात. जसं रक्ताचे काही ट्यूमर मार्कर ज्याला म्हणतो, अल्फा फिटोप्रोटीन, बीटा HCG, त्यानंतर कार्सिनोइम्युनॉनिक अँटीजेन, CA-125 हे सारखे जे ब्लडचे टेस्ट आहेत ते आपल्याला अंदाज देतात की कॅन्सरची शक्यता आहे की नाही. त्यानंतर CT स्कॅन, पेट स्कॅन सारख्या इन्व्हेस्टिगेशननी, तपासांनी आपल्याला हा कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे ही बायोप्सी, म्हणजे सुईद्वारा त्या आपल्या ट्यूमरचा तुकडा काढून तो प्रयोगशाळेमध्ये तपासला जातो आणि त्यातून ते कॅन्सर आहे की नाही आणि त्या कुठल्या पद्धतीचा कर्करोग आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, त्या सायटोजेनेटिक्स, कॅरिओटाईप आणि आता NGS दॅट इज नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग यासारख्या अत्याधुनिक चाचण्या आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे कॅन्सरचं डायग्नोसिस, निदान आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी जी माहिती लागते ती आपल्याला अत्याधुनिक पद्धतीने नवीन नवीन उपलब्ध होत आहे. जसं तुम्ही सांगितलं की आधुनिक पद्धतीचे आता उपचार आल्यामुळे एकदा निदान झाल्यानंतर त्या दिशेने उपचारांना देखील सुरुवात होते. मात्र अनेकांना हाही प्रश्न पडतो की आमच्या घरात तर कोणाला कॅन्सर नव्हता, मग कॅन्सर कसा झाला? सर्वसामान्य लोकांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अनुवंशिकता हे देखील कॅन्सरचं कुठेतरी कारण असू शकतं का? आणि जेव्हा उपचार सुरू होतात तेव्हा या अनुवंशिकतेचे परिणाम नेमके कसे होतात? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आम्ही जेव्हा पेशंटशी भेटतो तेव्हा हा प्रश्न नक्कीच समोर येतो की आम्हाला हा कॅन्सर का झाला, आमच्या फॅमिलीमध्ये हा कॅन्सर आहे का, किंवा असला तरी ह्याचं कारण काय.
तर हा एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपण आकडेवारीकडे नजर टाकली तर फक्त 5 ते 10% हे कॅन्सर अनुवंशिक असतात. पण जे आपण त्यानंतर दिव्या मॅडम तुम्हाला सांगतील, आम्ही मुंबई ऑन्को केअर सेंटरच्या विविध सेंटर्समध्ये म्हणजे 4 सेंटर जे ऑल ओव्हर मुंबई आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही ही आकडेवारी बघितली तर ती निश्चितच जास्त आढळली आणि त्यामुळे हे नक्कीच चिंताजनक आहे. आता अनुवंशिक म्हणजे काय, कुठलाही कॅन्सर कशामुळे होतो या मुळाकडे गेल्यावर आपल्याला तो सांगता येईल की एका म्युटेशन म्हणजे जनुकीय बदलामुळे होतो. हे जनुकीय बदल हे युजली त्या व्यक्तीपूर्वीच मर्यादित असतात, पण कधी कधी हे जनुकीय बदल एका जनरेशनमधून पुढच्या पिढीकडे जातात, त्यालाच अनुवंशिक म्हणतात. म्हणजे आई वडिलांकडून मुलांकडे जातात आणि तेव्हा जी कॅन्सरची शक्यता आई वडिलांना असते तशीच कॅन्सरची होण्याची शक्यता मुलांनाही असू शकते. हे जरी हे इन्फॉर्मेशन का इम्पॉर्टंट आहे, का हे फार महत्वाचं आहे, कारण जर आपल्याला आधीच ते कळू शकलं की ही शक्यता आहे तर त्या दृष्टीने उपाययोजना आणि त्या दृष्टीने अग्रेसिव्ह स्क्रीनिंग करून लवकरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते कॅन्सर शोधून काढता येतात आणि त्याच्यावर मात केली जाऊ शकते. त्यामुळे ही एक फार महत्वाची बाब आहे आणि फार महत्वाचं एक इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल झाली पाहिजे. अगदीच. पूर्वी जसं होतं की कॅन्सर झाला हे अगदी उशिरा कळल्यामुळे खरं तर त्या व्यक्तीला वाचवणं हा एक मोठा टास्क होता. मात्र आता तुम्ही जसं सांगितलं आधुनिक उपचार आल्यामुळे लवकर आपल्याला कळतं आणि त्यानंतर ट्रीटमेंट देखील चालू होते. यानंतर दिव्या मी आपल्याकडे वळते. प्रत्येक रुग्णाचा जो कर्करोग असतो तो कुठेतरी अनुवंशिक असतो का, असाही प्रश्न रुग्णांना पडतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव दिव्या उच्चिल आहे. मी MOC या संस्थेत जेनेटिक काउन्सिलर आहे. पहिलं म्हणजे जेनेटिक काउन्सिलर म्हणजे काय, हे आपल्याला सगळ्यांना एक नवीन काहीतरी शब्द ऐकायला मिळालं असेल की जेनेटिक काउन्सिलर कोण असतात. जेनेटिक काउन्सिलर हे गुणसूत्र तज्ज्ञ ह्याचे स्पेशलिस्ट असतात. म्हणजे तुमच्या गुणसूत्रामध्ये तुमच्या DNA मध्ये काही बदल असेल ज्यामुळे तुम्हाला काही आजार होत असेल, जो तुमच्या कुटुंबात पिढी दर पिढी चालत असेल, तर अशा कुटुंबांचं डायग्नोसिस करणं, त्याच्यासाठी कुठल्या चाचण्या झाल्या पाहिजेत, ते तुम्ही कसं पुढे मॅनेज कराल ह्या कंडिशनला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेनेटिक काउन्सिलर ह्यात मदत करू शकतात. ह्या इन्फॉर्मेशन, ह्या माहिती देण्यात तुम्हाला मदत करू शकतात. जसं तुम्ही प्रश्न विचारलात की कॅन्सर, कर्करोग हे अनुवंशिक असू शकतं का, डॉक्टर क्षितिजने आपल्याला ऑलरेडी माहिती दिलेली आहे की फक्त 5 ते 10% कॅन्सर हे अनुवंशिक असतात. आपल्याला हे प्रमाण खूप कमी वाटत असेल, पण आपल्या भारतात हा प्रमाण 3 पट आहे. आपण जनरली आपल्या भारतात कम्युनिटीच्या आतमध्येच मॅरेजेस होतात, ज्यामुळे हे जे प्रमाण आहे ते थोडंसं वाढलेलं असं दिसून आलं आहे संशोधनामुळे. आता कुठल्याही व्यक्तीला अनुवंशिक प्रकारचा कॅन्सर आहे की नाही आहे हे ओळखून घ्यायला काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यावे लागतात. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीला कुठल्या वयात कॅन्सर डायग्नोज झालेला आहे. आता आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय की खूपच लवकर अर्ली एजेसमध्ये लोकांना कॅन्सर डायग्नोसिस होत आहे. जसं 45च्या आधी कोणाला स्तनांचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होत असेल, ओव्हरीचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर जर 60च्या आधी होत असेल, आतड्यांचा, कोलॉनचा कॅन्सर जर 50च्या आधी होत असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या चिंताजनक आहेत आणि या केसेसमध्ये अनुवंशिक असण्याचं जे प्रमाण असतं ते थोडं वाढलेलं असतं. दुसरं म्हणजे या व्यक्तीच्या कुटुंबात ह्याच्या आधी कोणाला कर्करोग झालेलं का. आमच्या MOC मध्ये फॅमिलीज येतात जिथे फॅमिलीजमध्ये सारखा किंवा संबंधित प्रकारचा कर्करोग 2 पेक्षा अधिक लोकांमध्ये आम्हाला दिसून येतो. जसं आईला जर स्तनांचा कॅन्सर झाला असेल तर मुलीला अंडाशयाचा कॅन्सर, ओव्हरीचा कॅन्सर, वडिलांना जर आतड्यांचा, कोलांचा कॅन्सर झाला असेल तर मुलांमध्ये किंवा त्यांच्या भाऊ बहिणींमध्ये कोणाला आतड्यांचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, ह्याला आम्ही संबंधित कॅन्सर असे म्हणतो. अशा प्रकारच्या कुटुंबांमध्ये जी हिस्ट्री असते, या हिस्ट्रीवरनं त्यांच्या अनुवंशिकतेची जे प्रमाण आहे ते थोडं जास्त असतं. हे आम्हाला ह्याच्यावर थोडंसं सस्पिशन, डाऊट येतं. आता हे डाऊट आल्यानंतर आम्ही पुढे काय करतो, ह्या डाऊटला कन्फर्म करण्यासाठी, कोणाचं जे कॅन्सर आहे, कर्करोग आहे, ते अनुवंशिक आहे की नाही कन्फर्म करण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या जेनेटिक चाचण्या उपलब्ध असतात. या जेनेटिक चाचण्या केल्याने तुम्हाला कन्फर्म होऊ शकतं की अनुवंशिकतेचे प्रमाण किती आहे, तुम्हाला फ्युचरमध्ये कुठल्या कर्करोग होण्याचा रिस्क असू शकतो आणि तो जो रिस्क आहे ते तुम्ही कसं मॅनेज करू शकता. यासाठी तुम्हाला जेनेटिक काउन्सिलर्स मदत करू शकतात. आणि अनुवंशिक कर्करोग जे आहे, जसं सरांनी सांगितलं, आपण एकदम सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्याला ओळखून त्यासाठी जे ट्रीटमेंट चालू केली पाहिजे ते लवकरात लवकर सुरू करू शकतो. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीच्याच टप्प्यात आपल्याला कळू देखील शकतं आणि त्यानंतर ट्रीटमेंट आपण सुरू करू शकतो. मात्र एखाद्या कुटुंबामध्ये जर एकाला कॅन्सर झाला आणि अनुवंशिकतेमुळे आणखीनही काही लोकांना हा कर्करोग झालेला आहे, तर त्यासाठी देखील सावधगिरी किंवा आधीच काही उपाय आहेत का की ते कुटुंब येणाऱ्या पिढीला या रोगापासून वाचवू शकतात?
सो ज्या कुटुंबांमध्ये अनुवंशिकता हे चाचण्याद्वारा कन्फर्म झालेली असते अशा कुटुंबांची मोजणी आम्ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये करतो. ही हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे या व्यक्तीला ह्यापुढे भविष्यात दुसऱ्या प्रकारचा कर्करोग होण्याची रिस्क असू शकते, धोका असू शकतो. आता ह्या धोक्याला कसं त्याने मॅनेज करावं, त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही त्यांना एक डिटेल्ड मॅनेजमेंट प्लॅन हे देतो. या डिटेल मॅनेजमेंट प्लॅनमध्ये आम्ही त्यांना सांगतो की वेळोवेळी त्याने कुठल्या चाचण्या केल्या पाहिजेत, ज्याहून बॉडीमध्ये कधीही कुठे ट्यूमर फॉर्म होतही असेल तर त्याला एकदम सुरुवातीच्या टप्प्यात आपण कसं ओळखून घेऊ शकतो. तर जसं समजा की कोणाला स्तनांचा कॅन्सर होण्याचा रिस्क असेल तर त्यांना वर्षातून एकदा ब्रेस्ट स्तनाचा MRI केला पाहिजे. कोणाला आतड्यांचा कॅन्सर होण्याचा रिस्क असेल तर कोलोनोस्कोपी म्हणून एक चाचणी येते, ते वर्षातून एकदा झाली पाहिजे. कोणाला गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची रिस्क असेल तर अल्ट्रासोनोग्राफी ही त्यांची चाचणी झाली पाहिजे. तर प्रत्येक कॅन्सर कर्करोगसाठी आपल्याला वेगवेगळ्या चाचण्या अवेलेबल आहेत आणि त्या चाचण्या किती वेळात झाले पाहिजेत हे ह्याच्याबद्दल सल्ला आम्ही त्यांना देऊ शकतो. अगदीच. आणि असाही प्रश्न पडतो की अनुवांशिक कर्करोग हा आईकडून मुलाकडे किंवा पुढच्या पिढीकडे देखील जातो का, आणि मग त्यासाठी काय करावं? हे तुम्ही एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आणि याबद्दल आपल्या समाजात खूप मोठा गैरसमज आहे की अनुवांशिक कर्करोग हे नेहमी आईकडनंच येतं आणि नेहमी मुलींनाच येतं किंवा महिलांनाच याचा इफेक्ट दिसून येतो. मी तुम्हाला हे माहिती देऊ इच्छितो की असं नसतं. जे गुणसूत्र, जे जीन्स अनुवांशिक कर्करोग ह्या मागे असतात त्या गुणसूत्रामध्ये जे बदल असतात ते तुम्हाला आईकडनं किंवा वडिलांकडनं येऊ शकतं आणि हे मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये दिसून येऊ शकतं. ह्याचं तुमच्या जेंडर सोबत काही असोसिएशन नाहीये, हे तुमच्या लिंगावर अवलंबून नाहीये. पण मात्र काही गुणसूत्र असतात ज्याच्यात मुलींमध्ये जास्त इफेक्ट दिसून येतो. जसं ब्राका म्हणून एक जीन आहे ज्यामध्ये चेंज असल्याने मुलींना कर्करोग होण्याचा जो रिस्क असतो, धोका असतो, खूप फार वाढलेला असतो इन कंपॅरिझन टू द मेल्स. पण तशाच वेगळ्या प्रकारचे गुणसूत्र आहेत ज्याच्यात जसं लिंच सिंड्रोम मध्ये MMR जीन्स म्हणून जे जीन्स असतात, गुणसूत्र असतात, त्यामध्ये मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये होणारे कर्करोग जे आहेत त्याचा प्रमाण फार वाढलेला असतो महिलांच्या कंपॅरिझन मध्ये. तर जसं तुम्ही विचारलात ते आईकडनं किंवा वडिलांकडनं कुठल्याही साईडने तुम्हाला येऊ शकतं. पण त्याचा जो इफेक्ट आहे तो किती असेल, किती प्रमाणात असेल हे थोडंसं वेगळं असू शकतं आणि ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला कुठल्या गुणसूत्रामध्ये, कुठल्या जीनमध्ये बदल झाला आहे ह्याने तुम्हाला कळेल. अगदी. सर्वसाधारणपणे आपण बघतो की कर्करोगावर किंवा इतरही अवयवांचा जो कर्करोग होतो त्यावर अनेकदा आपण माहिती बघतो, सेमिनार्स बघतो, मात्र अनुवांशिकतेचा देखील कर्करोग होऊ शकतो आणि त्यावर उपाय देखील आहेत. इतक्या महत्त्वाच्या विषयावर खरं तर तुम्ही दोघंही आज आम्हाला माहिती देतायत. अनुवांशिक कर्करोगाचा जो धोका आहे तो एखाद्या जर कुटुंबाला असेल तर त्याच्यापासून वाचण्यासाठी किंवा काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? हो, डेफिनेटली प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि ते आधीपासून उपलब्ध आहेत. पण ह्याबद्दल जी लोकांमध्ये जागरूकता आहे ती आत्ताशी 2013 मध्ये खूप वाढलेली आहे. आणि ह्याचं एक मात्र कारण आहे की हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली, तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, त्यांना जेव्हा कळून आलं की त्यांना अनुवांशिक कर्करोग होण्याचा धोका आहे तेव्हा त्याने प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया, सर्जरी अंडरगो केलेत. तर त्यामध्ये त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका होता, त्यासाठी त्यांनी बायलॅटरल मॅमोप्लास्टी अशी शस्त्रक्रिया करून घेतली. त्यांना अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका होता, त्यासाठी त्याने बायलॅटरल सॅल्फिंगोओफरेक्टमी, ज्या सर्जरीमध्ये ते अंडाशय काढून घेतात अशी सर्जरी केली. ह्याने त्यांचं जे रिस्कचा प्रमाण होता, त्यांना जे धोका होता ते खूप फार कमी झालं. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं की 85% पर्यंत स्तनांचा कर्करोगाचा जो रिस्क आहे तो बेअरली 1 to 2% पर्यंत राहतो जेव्हा हे प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया आपण करून घेतो. तर अंडाशय आणि स्तनांचा कॅन्सरसाठी फक्त नाही, दुसऱ्या ऑर्गन्ससाठी पण आपल्याकडे ह्या अशा सर्जरीज प्रतिबंधात्मक उपलब्ध आहेत. जसं थायरॉइडचं कॅन्सर होण्याचा धोका असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे शस्त्रक्रिया आहेत. आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका असेल तर त्यासाठी सुद्धा आहेत. आणि जर गर्भाशयाचा कॅन्सरचा कोणाला धोका असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे असे सर्जरीज उपलब्ध आहेत. त्याला थोडंसं मी पुढे ऍड करायचा प्रयत्न करतो की आपण याच्यामध्ये 2 भागामध्ये याला विभागणी करूया, म्हणजे पेशंटला काय फायदा होईल आणि पेशंटच्या कुटुंबियांना काय फायदा होईल.
पेशंटला फायदा असा होऊ शकतो की सपोज ब्राका नावाचं म्युटेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल आणि त्यांना स्तनांचा कॅन्सर होऊन गेला असेल तर अपोजिट स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी अग्रेसिव्ह स्क्रीनिंग करता येईल किंवा गर्भाशयाच्या आणि अंडाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असेल तर त्याची सर्जरी करून घेता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते ब्राका म्युटेशन पॉझिटिव्ह असेल तर त्यांना त्याच्यावर उपयुक्त असे पार्प इनिबिटर्स म्हणजे ओलापारिप नावाचे औषध ही फार उपयुक्त औषध आता उपलब्ध आहे आणि ते चांगला इफेक्ट दाखवत आहे. आणि कुटुंबियांना जो लाभ घेता येऊ शकतो त्याच्याबद्दल दिव्या मॅडमने ऑलरेडीच प्रोफिलॅक्टिक सर्जरीज बद्दल आपल्याला माहिती दिली आहे. तर ह्या पद्धतीने आपण त्याचा सामना करू शकतो. अगदी जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या अवयवांचा कॅन्सर जरी झाला असला तरी त्याला घाबरण्याचं कारण नाहीये, कारण की आधुनिक पद्धतीनं त्यावर आता उपचार होतात. आणि यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती देखील घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कर्करोग, अनुवंशिकता आणि आधुनिक उपचार या विषयावर माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर क्षितिज जोशी आणि डॉक्टर दिव्या उचित. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. डॉक्टर क्षितिज, पुन्हा एकदा आपल्याकडे मी वळते. जसं आपण म्हणतो की कर्करोग हा बरा होऊ शकतो का, किंवा त्याचे जे शेवटचे टप्पे असतात त्या स्टेपपर्यंत जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याला भीती असते की आता उपचार माझ्यावर नेमके कसे होणार आहेत, तर ज्या थेरपी केल्या जातात किंवा जी ट्रीटमेंट असते ती नेमकी कशी होते? कर्करोग निश्चितपणे बरा होऊ शकतो. कर्करोगाचं बरा होण्याचं जे आहे निदान ते कशावर अवलंबून असतं तर कुठल्या पद्धतीचा कर्करोग आहे आणि कुठल्या टप्प्यामध्ये स्टेजमध्ये आपल्याला तो सापडला आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जर सापडला गेला तर शस्त्रक्रिया, किरणोत्सार म्हणजे रेडिएशन आणि सिस्टमिक थेरपी, त्याच्यामध्ये केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी या सगळ्यांच्या कॉम्बिनेशननी आपण जी ट्रीटमेंट प्लॅन करतो त्यांनी कर्करोग बरा होऊ शकतो. स्तनाच्या कॅन्सरमध्ये हे बरं होण्याचं पहिल्या स्टेजमधलं प्रमाण 90% आहे आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये ते 60% आहे. स्टेज वाढली, टप्पा वाढला तर स्टेज 3 आणि 4 मध्ये हे प्रमाण फार कमी होतं. जसं की तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग 50% बरा होऊ शकतो, तेच फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण 30% आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये तो संपूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु त्याला आपण केलेल्या ट्रीटमेंटनी, ज्याच्यासाठी सिस्टमिक ट्रीटमेंटची जास्त आवश्यकता असते, त्यांनी त्याचं 5 इयर सर्व्हायवल रेट म्हणजे 5 वर्ष माणूस जगण्याची शक्यता वाढते. की जसं काही स्तनांच्या कॅन्सरमध्ये जवळपास 20%, तर फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये 8% वाढू शकते. ट्रीटमेंटमध्ये केमोथेरपी ही सर्वात महत्त्वाची थेरपी आहे. त्याच्याबद्दल गैरसमज लोकांचे जास्त आहे की केमोथेरपी ही अशी थेरपी की ज्याने होणारे दुष्परिणामामुळे माणूस कधीही पूर्ववत होऊ शकत नाही, त्याने अनेक दुष्परिणाम होतात. परंतु मला सांगायची इच्छा आहे की सध्या आम्ही जे मागच्या वर्षी MOC मध्ये 15,000 केमोथेरपी केल्यात की त्याच्यावरून आमच्या एका एक्सपिरियन्समध्ये आलं आहे की व्यवस्थित आपण त्याचा आता अत्याधुनिक उपचारांनी त्यांचा इलाज केला, सपोर्टिव्ह केअर चांगलं वाढवलं, तर त्यांनी त्याचा आपल्याला कंट्रोल करता येतो. त्याचबरोबर टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यासारख्या नवनवीन थेरपी आता अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्यांनी हा कॅन्सर कंट्रोल करायसाठी आणि क्युअर करायसाठी फार चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येतो. अगदीच. तसेच CAR T सेल थेरपी नावाचे नवीन अत्याधुनिक प्रकारही यामध्ये अवेलेबल होत आहेत आणि लवकरच जसं अत्याधुनिक संशोधन पुढे जात राहील त्यानुसार आपल्याला हे कर्करोगाच्या नवीन उपचार पद्धती येतील आणि आपण कर्करोगावर मात करण्यासाठी यशस्वी ठरूया. अगदीच. कार्यक्रमाच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. MOCच्या मध्ये ज्या रुग्णांवरती उपचार केले जातात या संकल्पनेविषयी काय सांगाल आणि रुग्णांना याचा नेमका किती फायदा होतो? निश्चितच MOC म्हणजे मुंबई ऑन्को केअर सेंटर हे एक चेन ऑफ डे केअर केमोथेरपी ॲडमिनिस्ट्रेशन सेंटर आहे. कर्करोगाच्या तज्ज्ञांनीच एकत्र येऊन हे एक अभियान चालू केलं आहे असं मी म्हणेन. की त्या अंतर्गत आम्ही एक छोटी हॉस्पिटल्स, सर्व सर्टिफिकेटने युक्त अशी छोटी हॉस्पिटल्स मुंबईच्या विविध भागांमध्ये जसं विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर आणि ठाणे यांनी सुरू केलेली आहेत. याचं वैशिष्ट्य असं की हॅसल फ्री ॲडमिशन्स म्हणजे डे केअरमध्ये केमोथेरपीला 4-5 तासाची जर केमोथेरपी असेल तर त्याला रात्रभर राहण्याची, हॉस्पिटलायझेशनची गरज पडत नाही. त्याबरोबर प्रत्येक सेंटर हे एक तज्ञ कर्करोग तज्ञांनी हँडल केलेलं असते. स्टाफ पूर्ण एक्सपर्ट आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा अवेलेबल आहे. लॅब, फार्मसी हे सोडून बाकीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या आजूबाजूच्या जसं की डाएट काउन्सिलिंग, जेनेटिक काउन्सिलिंग, त्याच्याच बरोबर बाकीच्या फिजिओथेरपी या सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आणि सगळ्या एकाच ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे
पेशंटला त्याचा फायदा होतो आणि एवढं करूनही एका माफक दरामध्ये आणि घराच्या बाजूला तुम्हाला कॅन्सरची सुविधा ही खरं तर अत्यंत available महत्त्वाची आहे. गोष्ट आहे जी तुम्ही सांगितली की अगदी घराच्या जवळ आणि रुग्णांना एकाच छताखाली वेगवेगळ्या सुविधा देखील मिळतात ज्या ठिकाणी रुग्ण कॅन्सरवर अर्थात उपचार करू शकतात. डॉक्टर खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू, धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.